गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ पूर्व आणि अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी नागरिकांना पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत। याच विषयावरती आज बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक तसेच अंबरनाथ लाईव्हचे संपादक सुनीलजी आयरेस आहेत आपल्यासोबत। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया। गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या अंबरनाथवासियांना भेडसावत आहेत, यावरती कसं पाहताय तुम्ही? सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो मी की तुम्ही पाण्याचा हा जो ज्वलंत मुद्दा आहे त्याबद्दल तुम्ही मुद्दा उपस्थित केलात आणि समस्त अंबरनाथकरांना आणि पावसाळ्यामध्ये जी पाणी टंचाई निर्माण झालेली त्याबद्दल तुम्ही बोलतात। सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण दरवेळेला पत्रकार मंडळी, राजकीय विश्लेषक, या शहरातले नागरिक, या शहरातले राजकीय नेते हे नेहमी सांगत असतात की आम्ही 50 MLT पाणी आणलं, आम्ही 100 MLT पाणी आणलं। दर विधानसभेची निवडणूक असली, लोकसभेची निवडणूक असली की हे लोक सांगतात की आम्हाला पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेबांनी आज 100 MLT पाणी पास केलेलं आहे। परत 6 महिने सांगतात की 50 MLT पास केलं। पण हे एवढे जवळजवळ 300 MLT पाणी जर पास केलेलं आहे, सरकार पाणी देतंय, मग हे पाणी नेमकं जातं कुठं? म्हणून हा जो भीषण पाणी टंचाई जी निर्माण झालेली आहे याच्यासाठी सर्वप्रथम कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा राजकीय याच्यामध्ये कुठले षड्यंत्र न करता सर्वप्रथम अंबरनाथ जीवन प्राधिकरण, जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे, अंबरनाथला जी काही युनिट आहे त्या युनिट मार्फत वॉटरचं ऑडिट झालं पाहिजे की नेमकं अंबरनाथ शहराला किती MLT पाणी मिळतं आणि पूर्व आणि पश्चिम भागामध्ये किती प्रमाणात वितरित केले जातात। ही गोष्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत पाणी टंचाई जी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली तिचा शोध काय लागणार नाही। तसंच पाहायला गेलं तर अंबरनाथमध्ये मोठमोठे प्रकल्प चालू आहेत डेव्हलपमेंटचे आणि त्यांना वेळोवेळी पाणी मिळत आहेत असं देखील समजतंय आणि गल्लीबोळातल्या जे गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेला कुठेतरी पाणी मिळत नाही असे आरोप नेहमी होत आहे। ह्याकडे कसं बघताय तुम्ही? तर हे बघा, साधारणतः तुम्हाला जर का तुम्ही घरगुती तुम्ही एखाद्या माणसाला समजा आपल्या घरासाठी पाणी पाहिजे असं तो सर्वप्रथम काय करतो? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अर्ज करतो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जवळजवळ 12,500 रुपये त्यांच्याकडे भरून घेते आणि एक 1.5 इंची लाईन त्यांना मंजूर करते। आता 1.5 इंची लाईन जेव्हा मंजूर करते, हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आता तुम्ही सांगितलं की इथे मोठे मोठे प्रोजेक्ट उभे आहेत, ह्या अंबरनाथमध्ये जे राजकीय नेते आहेत, राजकीय नेत्यांचे स्वतःचे खाजगी आणि सरकारचे याच्यामध्ये पार्टनरशिप आहे। बरेचसे तुम्ही ईस्ट वेस्टला जर बघाल तर ईस्ट वेस्टचे जे उद्योजक आहेत हे कोण आहेत? राजकीय नेते आहेत। या राजकीय नेत्यांनी जी उभारलेली टोलेजिंग इमारती, या इमारतीला अनलिगल कनेक्शन दिलेले आहेत। याच्याकडे MGP कडे कुठल्या प्रकारचं MGP त्यांनी अर्ज फाटे केलेले नाहीयेत, कुठल्या प्रकारचे कार्यकारी अभियंता ठाणे यांची कुठली अनुमती नाहीये आणि त्यांनी अनलिगली डायरेक्ट 6 इंचाचे बोर मारलेले। म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की गोरगरीब जनतेचं पाणी, मी सांगतो यांनी पाणी पळवलेलं आहे। म्हणून सर्वसामान्य माणसाला आठवड्यातून 1 दिवस पाणी येतं आणि ह्यांचे जे टोलेजिंग इमारती आहेत या इमारतीला 24 तास पाणी आहे। तुम्ही आता शहरामध्ये जर फिराल तर मोठमोठ्या जाहिराती आहेत, 24 तास पाणी अवेलेबल। मग हे पाणी येतं कुठं? तसंच अंबरनाथ शहराला जे पाणी देत आहे त्याचं स्वतंत्र ऑडिट झालं पाहिजे का, ही मागणी तुम्ही करणार आहात का? आता हे बघा, जे सत्ताधारी लोक आहेत किंवा सत्ताधारीचे जे नगरसेवक आहेत यांनी ऍक्च्युअली या पाण्याच्या ऑडिटची मागणी केली पाहिजे। पाण्याच्या ऑडिटची मागणी केली की दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे। याच्यामध्ये टँकर माफिया किती आहेत, याच्यामध्ये पाणी चोर किती आहेत, ऍक्च्युअली येणारं पाणी किती आणि पाणी लिकेजेस किती आहेत। आता अमृत टप्पा 1, अमृत टप्पा 2, अमृत टप्पा 3 अशा मोठमोठ्या बड्या मारल्या जातात। मग अमृत टप्पा योजना 1 जी झाली तिचे पाईपलाईन, तिचे जे खर्च झाला तो कुठे गेला? अमृत टप्पा 2 आला, त्याच्या पाईपलाईन कुठे गेल्या, त्याचा खर्च कुठे गेला? आता अमृत टप्पा 3 यांनी नवीन आणण्यात चालू केले। हे नुसते पैसे खाण्याचं काम आहे। अमृत टप्पा 1, अमृत टप्पा 2 याचं बेसिकली याचं ऑडिट झालं पाहिजे। अंबरनाथच्या जनतेला जे पाणी मिळतं त्या पाण्याचं ऑडिट झाल्याशिवाय इथलं पाण्याचा प्रश्न सुटणार नाही। नुसत्या मोठ्या मोठ्या मंत्रालयामध्ये, दालनामध्ये नुसत्या बैठका घेऊन याचं काही होणार नाहीये।
फक्त आणि फक्त हे जे काही चंपूगिरी करणारे काही जे नेते मंडळी आहेत, यांच्या प्रोजेक्टला पाणी पाहिजे. स्वतःचे प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये पार्टनरशिप हे अख्ख्या अंबरनाथकरांना माहिती आहे. म्हणून पाण्याचं जर ऑडिट झालं तर याच्यामध्ये मग तो कुणी राजकीय नेता असेल तर समजून येईल की त्याने तो किती पाणी चोरी करतो. म्हणून हे ऑडिट होणे जरुरी आहे. पाणी टंचाईची जी प्रश्न भेडसावतोय त्याच्यावरती जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर अंबरनाथचं पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे. याच्याशी मी या मताशी ठाम आहे. तसंच सुनीलजी आयरे यांनी सांगितलेलं आहे की अंबरनाथच्या पाण्याचं संपूर्ण ऑडिट झालं पाहिजे आणि दररोज नागरिकांना वेळेवरती पाणी मिळालं पाहिजे, गोरगरिबांना देखील पाणी मिळालं पाहिजे आणि ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.